याचं बघा काय झालं बघा, याचा काय झालं बघा. काय घेतले त्या शॉपिंग केली वाटतं. टिश्यू पेपर फ्री दिलं का? वरप 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 वडवली वडवली अजून बदलापूर वडवली आंबेशी आंबेशिव. चला गाईस, तर आता आपण निघालो कोकणात फिरायला. भरपूर दिवसापासून प्लॅन चालू होता की जायचा म्हणून, पण तो काय मुहूर्त निघत नव्हता. शेवटी आज मुहूर्त निघाला आणि श्यामी शेठची भरपूर दिवसापासून इच्छा होती, कधीपासून बोलतो आपण कोकणात जायचं. कोकणात जायचा. शेवटी आज मुहूर्त निघाला. माझी सासरवाडी आहे, मग मी पण बोललो चला सासरवाडी इथं जाऊया. सासरवाडीला फिरायला आपल्याला जेवढे पॉइंट करता येतील कव्हर तेवढे पॉइंट करू 5 दिवसामध्ये. तर चला आपल्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा, तुम्हाला सगळं दाखवतो. आजच्या दिवसात जेवढा काय करता येईल तेवढा करू आम्ही, आणि बाकीचं राहिलेलं बाकीच्या पुढच्या 4 दिवसामध्ये. गाईज आपल्या इथं हर्षित नाना, आणि आपली शेत चालली का? झोपले शेट? डेंजर झोपली. सकाळी 5ला उठले तर काय करशील? नाना 5ला उठले सकाळी. मग आम्ही पण 5ला उठले. नानी चला काय, तर आता रस्त्यात आम्ही थांबलेलो CNG टाकायला. CNG टाकून झाला. आता मध्ये मध्ये काय ब्लॉग बनवता येत नाही. जाता आम्ही जसं जमेल तसं टेक घेऊ आणि आता निघू डायरेक्ट. आता भरपूर ऑलरेडी उशीर झाला आहे, त्याच्यामुळे जायला किती वाजता गॅरंटी नाही. ओम्या, मला वाटतं ओम्या उठलाच किती वाजता? 9 वाजता उठला. त्याच्यामुळे आम्हाला निघायला उशीर झाला. तर आता निघतो आम्ही. भरपूर उशीर झालाय, निघतो आता. इथं आता थांबलो आम्ही नाश्ता करायला इथे. ना ओम्या शेटणी अशी कडक झोप काढले ना, एकदम कडक झोप काढले ओम्याने, एकदम कडक झोप. नाही अजून करताना का माहिती, अजून उतरत नाही गाडीतून. चला आता जातो, जरा नाश्ता वगैरे करून मग पुढे निघू, कारण भरपूर उशीर झाला ऑलरेडी. आणि निघायलाच आम्हाला किती वाजले? 10 वाजले. आणि आता वाजलेत जवळजवळ मला वाटतं किती वाजले? 11 वाजले. आणि अजून आम्ही पनवेलमध्ये आता नाश्ता करून मग निघणार. नाश्ता करून डायरेक्ट जेवायला कुठेतरी थांबू आणि मग डायरेक्ट मला वाटतं घरीच जाणार. आणि उद्यापासून सगळं पॉईंट फिरायला चालू करू. आज काय टाईम भेटणार नाही जायला, तर टाईम भेटलाच तर मार्लेश्वरचं दर्शन घेऊ आणि मग आराम करू. चला काय, आता नाश्ता करून झाला आमचा आणि आता आम्ही निघालो आहे. आणि बघा पिशवीमध्ये काय घेतलं ना, नाश्ता बघा कसा. याचं बघा काय झालं बघा, याचा काय झालं बघा. काय घेतले त्या? शॉपिंग केली वाटतं. टिश्यू पेपर फ्री दिलं का? गाईज याला दिले नाश्त्याच्या बरोबर टिश्यू पेपर फ्री दिलं तो बोलतं. नाही बघा, एक हातात डोसा अजून. याचा डोसा अजून काही संपत नाही. बघा, एक डोसा घेतला, म्हणजे वडापाव घेतलेला आणि डोसा घेतले. काय खातो? हां, मग चाल पटापट खा, तर आपल्याला जायचं आहे अजून. तर चला आता नाश्ता करून झाला, निघतो आता आम्ही. आणि आता जाता परशुराम मंदिरात जाणार आणि तिथून डायरेक्ट मार्लेश्वरला जर लवकर पोचलो तर मग मार्लेश्वरचं दर्शन घेऊन येणार, नाही तर मग उद्या सकाळी जाणार. यो भेंडा युट्यूबर बघितला का दादा? कोण? हो भेंडे युट्यूबर. हे आता कुठे चॅटिंग केली रे दादा? टनल रत्नागिरी. तर काही आता आम्ही पोहोचलो टनल मध्ये. काशेडी टनल. चीरला जाऊ का टाकून? नशिडी नाही, काशेडी. बस बघ नवीन. मोठा आहे रे.
चला गाईस, तर आता थांबले CNG भरायला अर्ध्या रस्त्यात. नाही तर सॅमी शेटचं भेटलं फॅन, त्याचं झालं फोटोशूट चालू आहे. तर आता CNGला जाम लाईन आहे इथं बघा, ही लाईन बघा, जाम लाईन आहे. आणि गाड्या अजून काय हालत ना. आता CNGची गाडी आले, अजून किती टाईम लागेल काय माहिती नाही. तर जसा नंबर लागेल त्याचा CNG भरून निघू इथून. अजून जेवण नाही दिला, 3 वाजल्यान. तर गाईज आम्ही नशीब आता CNG भरायला थांबलो इथे, कारण आम्हाला ते 2 मेंबर भेटले आमचे तिकडच्या डोंबिवलीचे. तर ते बोलले की चिपळूणमध्ये पण 3 CNG पंप आहेत, पण CNG कुठेच नाही. तर त्यांनी असं सांगितलं आहे की CNG आणि पेट्रोल जेवढा भेटेल, जितका भरता येईल तेवढा भरून. गाईज इथं CNG भरायला थांबलेला आहे. CNG भरायला कोण उभं बघा, सॅमी कालन CNG भरायला उभं राहिले. किती पगार आहे सॅमी? त्यालाच भरायला सांगू आपण CNG. दादा इकडे CNG भरायला दादा इकडे सांगू ना. आपण. चला गाईज आता CNG भरायला सांगू याला. दादा दादा 500ची टाक, 500ची. 500ची मी बसणार नाही. चला गाईज, तर आता पोचलोय परशुराम मंदिरात. आता दर्शन घेऊ आणि इथून डायरेक्ट जाऊ मार्लेश्वरला. कारण मला वाटत नाही आता मार्लेश्वरला पोचता अंधार होईल आणि मार्लेश्वरचं काही दर्शन घेता येणार नाही. म्हणून आज जाता जाता एक फक्त परशुराम मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग तिथून जाऊ डायरेक्ट मार्लेश्वरला. आधी जेवून आज झोपू मस्त आणि उद्यापासून आपले फिरायला चालू करू पॉईंट. तर चला आता परशुराम मंदिरात दर्शन घेऊ आणि मग तिथून निघू लगेच. चला गाईज, तर आता पोचलो परशुराम मंदिरात. हे बघा परशुराम मंदिर, तुम्ही बघू शकता इथे परशुराम मंदिर. आता इथे मस्त दर्शन वगैरे घेऊ आणि डायरेक्ट जाऊ मार्लेश्वरला. आता आम्ही आता 5 वाजले पण अजून काही जेवलो नाही. तर आता बघू, जेवायला भेटलं तर जेवू, नाहीतर मग तसंच डायरेक्ट रात्रीचं भोजन करू, काहीतरी नाही नाश्ता वगैरे करून जाऊ. तर आता पोचलो इथे मंदिरात. गाईज आता इथे दर्शन घेतला परशुराम मंदिरात आणि इकडे आपली इकडची माणसं भेटली सगळी, म्हणजे भिवंडी, वाडा, परत आणि देसाईची वगैरे माणसं भेटली. खाडीची माणसं आहेत, भरपूर जण आहेत इथे, पूर्ण गँगच आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, हे बघा चला गाईस, 3, 2, 1 गाईस. आता आपल्याला आपली गरजेची माणसं भेटलेली आहे, सगळी भिवंडी, टिटवाला, तिसगाव, कुठली लेल्याची, अजून गोरसई, अजून वडवली, अजून बदलापूर, वडवली, आंबेशिव, सगळं गाव एकत्र झाले गाईत आणि कोकणात फिरायला चालल्या. मालवण, कोकण सगळं एकच. चला, किती दिवसासाठी चालला तुम्ही? चला आता झाला फोटो वगैरे काढून, आता निघतो. चला गाईज, तर आता दर्शन झालं इथून. आता इथून निघतो आणि जातो डायरेक्ट मार्लेश्वरला. कारण का आता मला वाटत नाही मार्लेश्वरचं दर्शन भेटेल, तर तिकडे राहणार आहे आम्ही. आणि उद्या सकाळी उठून डायरेक्ट दर्शन घेऊ आणि मग पुढचा प्रवास करू. तर चला निघूया आता. गाईज, तर आता थांबलो आहे ते नाश्ता करायला. इथे बघा हॉटेलला थांबलो आहे ते नाश्ता करायला चिपळूणमध्ये. तर आता इथे नाश्ता करू. दुपारी काही जेवलो नाही आम्ही, आता वाजले 6 वाजून गेले. आता जाणार इथून मार्लेश्वरला. आता पहिले नाश्ता करून घेतो आणि मग जातो मार्लेश्वरला. अरे ओम्याबाई कुठे गेलता? अरे आपला ओमबाई भेटले बघा आपल्याला. कुठे गेलता तू? अरे रुपांश भाई, हे आपला रुपांश भाई, कुठे चालले? नाश्ता करू इथं मस्त, जे भेटेल ते खाबस करायचा आणि निघायचा. मस्त घरी जाऊन चिकन आणि भात बनवायचा, खायचा. तर जाताना जेवण घ्यायचं आहे, म्हणजे बनवायला घ्यायचं चिकन आणि राईस. आता इथे नाश्ता करतो. गाईज, आता आम्ही थांबलो पेट्रोल टाकायला, कारण CNG भरपूर ठिकाणी बघतो CNG नाही आणि पेट्रोलला पण जाम गर्दी आहे बघा. भरपूर लाईन आहे पेट्रोलला पण. आणि इथे रुपांश भाई बघा भांडण करतो, माझ्याजवळ झोपतो बघ ना. झोपला ना? नाही, इथं शेट झोपले.
चला आता पेट्रोल टाकून घेतो आजच, म्हणजे उद्या फिरायला टेन्शन नको. तुझ्या ब्लॉग मध्ये CNG वहिनी दिसत भेटला काय तर ना हर्षदा? CNGचा भरपूर प्रॉब्लेम आहे इकडे कोकणामध्ये, कारण भरपूर जण फिरायला आले आणि आपल्या दुपारी भेटले. ते पण सांगितलं की पुढे भरपूर पेट्रोल पंप पुढे बंद आहेत, CNG पण नाही आणि पेट्रोल पण नाही. तिथे बघू शकता तुम्ही लाईन बघा किती आहे पेट्रोलला सुद्धा एवढी लाईन आहे, म्हणजे भरपूरच पेट्रोलचा प्रॉब्लेम आहे इकडे कोकणामध्ये. तर भरपूर दिवसापासून फिरायला येतात म्हणजे कोकणामध्ये भरपूर जण, तर त्याच्यामुळे सगळे सांगतात. व्हिडिओ भरपूर बघितले पण आम्हाला वाटलेलं की आता होईल म्हणजे पेट्रोलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल, पण नाही, प्रॉब्लेम अजून आहे तसंच आहे. आणि CNG पंप तर पुढे पूर्ण बंद आहेत. आता आम्ही चिपळूण क्रॉस केला, चिपळूणपर्यंत आम्हाला CNG भेटली चिपळूणमध्ये एका ठिकाणी, तिथे भरला आणि तरी पण आम्ही पेट्रोल आता टाकून घेतलं. म्हणजे पुढे जाऊन जर CNG पेट्रोल नाही भेटला तर टेन्शन नको, थोडाफार मध्येच भेटला तर टाकू. तर नाही, आता जातो, आता चहा वगैरे पितो आणि मग निघतो. चला गाईस, तर आता फायनली आम्ही पोचलो आणि आम्हाला वाजले पोचायला 10:15 वाजले रात्री पोचायला इथे मार्लेश्वरला. तर आता पोचलो, आता मस्त फ्रेश वगैरे होतो आणि जेवण करून झोपतो. भरपूर थकलो आहे दिवसभर ट्रॅव्हल करून आणि उद्या परत उठून सकाळी मार्लेश्वरच्या दर्शनाला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर बघू अजून गणपतीपुळे वगैरे करायचा प्लॅन आहे, दुपारनंतर निघायचा. तर बघू कसं काय ते उद्याचा प्लॅन अजून कन्फर्म नाही, बट गणपतीपुळेला जायचं आहे आणि सकाळी मार्लेश्वरचं दर्शन. तर सकाळी आम्ही इथे घरी नाश्ता वगैरे बनवणार, नाश्ता करून मार्लेश्वरचं दर्शन घेणार, त्याच्यानंतर जेवण करून मग गणपतीपुळेला निघणार आहे. तर बघा पुढच्या ब्लॉगमध्ये आपला पुढचा ब्लॉग असेल गणपतीपुळेचा. आजचा पहिला ब्लॉग मी इथेच एंड करतो. जय शिवराय.